विनाकारण मला या ठिकाणी बोलवलं. सर्व शिक्षकांची माफी मागून, कारण भूका लागली असेल, पोटात लावलं ओरडत आहे, तर मी 10 मिनिटापेक्षा कमी बोलणार नाहीये. मला वाटतं हे माझं शेवटचं तुमच्यापुढे बोलणं असेल आणि त्याची संधी जी आहे मी घेतलीच पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी माझं बोलणं एका गोष्टीने सुरुवात करेल आणि त्याचा शेवट पण एका गोष्टीच्या माध्यमातून करेल. आता सांगत असताना एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते. स्टेजमध्ये पिकासो नावाचा एक चित्रकार होता, प्रसिद्ध चित्रकार होता. त्याची चित्र ही लावणी बरोबर विकली जायची. पण हा पिकासो एकदा रस्त्याने जात असताना एका महिलेने त्याला बघितलं आणि मग त्याला काही राहून गेलं नाही. ती जाऊन त्याला भेटली आणि त्याला म्हटलं तुम्ही पिकासो होता? तो म्हटला हो मी पिकासो होता. मग ती म्हटली मी तुमची खूप मोठी चाहते आहे, मला तुम्ही एक या ठिकाणी चित्र काढून द्या. आणि पिकासो त्या ठिकाणी फिरायला गेला होता, कामानिमित्त गेला होता. त्याच्याकडे काही त्यावेळेला ते पेंटिंग काढण्यासाठी कुठली सिस्टम किंवा इतर काही साहित्य नव्हतं. मग पिकासोने जवळ असलेला पेन आणि बाजूला सापडलेले कागद तो घेतला आणि त्यावरती चित्र काढलं आणि त्या स्त्रीला दिलं. हे चित्र घ्या, हे चित्र साधारणतः 1 मिलियनला विकू शकतं, अशा पद्धतीचे चित्र आहे. त्या स्त्रीला वाटलं की बघा 10 मिनिटांमध्ये हे चित्र काढलं आणि मला आवडून बनवतोय का? 1 मिलियनला हे चित्र 10 मिनिटांमध्ये काढलं चित्र 1 मिलियनला विकलं जाईल का? आणि मग ती बाजारामध्ये गेल्याने चौकशी केली की हे चित्राची किंमत काय? तर बाजारामध्ये कळलं की ते 10 लाखापर्यंत ते चित्र विकलं जाईल. ते चित्र 10 लाखापर्यंत विकलं जाईल. आणि मग ती स्त्री पुन्हा पिकासोच्या घरापर्यंत गेली आणि त्याला म्हटली की मला तुमचं शिष्य करून घ्या, मला सुद्धा असं चित्र काढायचं आहे. जे चित्र तुम्ही 10 मिनिटांमध्ये काढलं, मला 10 मिनिटांमध्ये जरी नाही शक्य झालं, तुम्ही 10 तासात होण्यापर्यंत ते चित्र काढेल, एवढं मला तुम्ही टार्गेट बनवा. तेव्हा पिकासो तिला म्हटला की जे काही 10 मिनिटांमध्ये मी चित्र काढलं, ते 10 मिनिटांमध्ये चित्र काढण्यासाठी मला आयुष्याची 30 वर्ष खर्च करावी लागेल. किती वर्ष? आयुष्याची 30 वर्ष खर्च करावी लागेल. त्या आयुष्याची 30 वर्ष खर्च केली तेव्हा मी या 10 मिनिटांमध्ये चित्र काढू शकलो. आणि तू जर माझ्या सरकारच्या पद्धतीचं त्या आयुष्याचे 30 वर्ष जर त्याला होतले तर तू सुद्धा माझ्यासारखं चित्र काढू शकतो. त्या गोष्टीच्या माध्यमातून मला हे सांगायचं की तुम्ही आजच्या ह्या महाविद्यालयीन पिरियडच्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या कोर्समधून या जीवनामध्ये प्रवेश करणार आहात तेव्हा तुमचं हे जीवन स्पर्धेचं जीवन असणार आहे. आणि या स्पर्धेच्या जीवनामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टाशिवाय पर्याय नाही. या स्टोरीमधून काय बोल घ्यायचं आपल्याला की आपण आपलं जे काही जीवन जे आपण नको त्या गोष्टीवरती उद्ध्वस्त करतोय ना, वेळ वाया घालतोय ना, आईवडिलांचा पैसा खर्च करतोय ना, तर त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे की आता आपण नव्या विश्वामध्ये या ठिकाणी पदार्पण करतोय. आपलं कोरपण, आपलं बाळ गळणं हे आता या ठिकाणी संपणार आहे. आणि या उंबऱ्याच्या पलीकडे नवी सीमा हैदर आपली वाट बनणार आहे. नव्या आयुष्यात त्याला प्रवेश करायचा. म्हणजे नव्या आयुष्यात प्रवेश करत असताना काय गरजेचं आहे? 1923 साली ॲबिट कार्यक्रमाचा एक इंग्लंडमधला जज आहे, त्याने 1923 साली पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे 7 लॅम्प्स ऑफ ॲडव्होकसी. प्रोफेशनल इंग्लिशमध्ये तुम्ही शिकला. मग तुम्हाला जी काही तुमची भावी वाटचाल करायची आहे तर त्याने 1923 साली पुस्तक लिहिलं. तर त्या पुस्तक लिहित असताना त्याने त्या ठिकाणी नैतिकता, शिस्त या काही गोष्टींना महत्त्व दिलं. आणि त्या पुस्तकाचं जे टायटल आहे 7 लॅम्प्स ऑफ ॲडव्होकसी, त्या 7 लॅम्प्समध्ये त्याने जे काही 7 दिवे सांगितले, 7 पद दिवे जे सांगितले ते जे तुमच्या रस्त्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुमचा वकिली व्यवसाय हा फक्त पैसे कमवण्याचा व्यवसाय नाही, तो नोबल प्रोफेशन आहे. आणि म्हणून तुमच्या खांद्यावरती सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि मग ह्या पेशामध्ये प्रवेश करत असताना म्हणजे तुम्हाला फक्त वकिलीच करत असताना हे 7 लाख मार्गदर्शन करतील का? तुमच्यापैकी कोणी जज होईल, कोणी पब्लिक प्रॉसिक्युटर होईल, कोणी गृहस्थी जीवन जगेल. तुम्ही कोणत्याही भूमिकेमध्ये तुमचं जीवन जगा. मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक भूमिकेमध्ये ॲडव्होकसीच करत असता, त्या पेशाची तुम्ही ॲडव्होकसी करत असता. घरामध्ये तुम्ही जी काही भूमिका निभावून तुम्ही कोणाचा मुलगा आहात, माझा भाऊ आहात, माझा नवरा आहात, ज्या ज्या भूमिकेमध्ये आहात त्या भूमिकेत तुम्ही ॲडव्होकसीच करता. आणि मग त्या नैतिकतेचं शिक्षण देण्याचं काम 1923 च्या पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा तुमचा अभेट कार्य करतो तेव्हा तुम्ही 7 लाख काय सांगतो. त्याचा पहिला टप्पा तुम्हाला सांगतो की ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. वकिलाच्या काही प्रामाणिकपणा खूप गरजेचा आहे. आणि आपण बघतो की वकिलांकडे काळा कोट घातल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काळा कावळा असं म्हटलं जातं. मग ती जबाबदारी तुमच्याकडे नोबल प्रोफेशन म्हणून आपण बघतो. हा प्रामाणिकपणा, काही झालं तरी मी उपाशी गेलो तरी चालेल पण मी प्रामाणिकपणा सोडणार नाही, लांडी लवाडी करणार नाही, हा ठाम विश्वास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सुरुवातीचे दिवस कळत जातील पण त्याच्यानंतर त्याचा मिळणारा जो काही लाभ आहे तर तो आयुष्यभरासाठी गोडवाद राहणार नाही. आणि म्हणून पहिला जो काही गुण आहे तो पहिला जो लाभ आहे तो आहे तुमचा प्रामाणिकपणा.
दुसरा लांब सांगताना त्या ठिकाणी म्हणतो करेज, धैर्य. वकिलाकडे काय असलं पाहिजे? धैर्य असलं पाहिजे. का तुमच्याकडे येणार लोक असले तो चांगला असेल वाईट असेल सांगता येत नाही. डॉक्टरचं पण काम तोच आहे. एखादा दरोडेखोर तुमच्याकडे आला आणि दरोडेखोराला गोळी वगैरे लागली आहे, त्याला वाचवणं डॉक्टरला माहिती आहे दरोडेखोर आहे, पण वाचवता हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. तुमच्याकडे येणार अशी नालायक असेल पण तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि तुम्ही त्याला ते वाचवलं पाहिजे. मग त्या ठिकाणी त्यावेळेला समाजाचं तुमच्यावरती दडपण असेल, पॉलिटिकल प्रेशर असेल, इतर काही गोष्टींचं प्रेशर असेल तर तुम्ही निर्भीडपणे ही बाजू योग्य पद्धतीने मांडली पाहिजे, कुठल्याही दबावाला बळी न पडता. दॅट नोन एज द करेज. सो दिस इज द सेकंड लांब, दॅट करेज. थर्ड लांब अकॉर्डिंग टू हिम दॅट इज इंडस्ट्री. इंडस्ट्री मीन्स परिश्रम. वकिलाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की त्याने परिश्रम घेतले पाहिजे. मग परिश्रम घेणं म्हणजे नेमकं काय? त्याच्याकडे आलेले जे काही समजा केस आहे त्या केसचा त्याने योग्य पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत आपल्या आयुष्याला आपण समाधान मिळू शकत नाही त्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे, वकिलाकडे संशोधक वृत्ती असली पाहिजे आणि ती संशोधक वृत्ती त्याने तोपर्यंत कायम ठेवली पाहिजे की जोपर्यंत त्याला असं वाटत नाही की ह्या केसमध्ये आता इथून पुढे माझ्याकडे करण्यासारखं काही नाही. या संदर्भात उदाहरण देऊ शकतो. डॉक्टर आंबेडकर जेव्हा व्याख्यानाकडे द्यायला जायचे, ते व्याख्यानाची तयारी करत असताना किती तयारी करावी? व्याख्यानाची तयारी करत असताना ते काही सांगायचे की आता ज्यावेळेला मला असं वाटतं की माझ्याकडे यापेक्षा सांगण्यासारखं काही नाही आहे त्यावेळेला ते त्यांची व्याख्यानाची तयारी थांबवत होते. म्हणजे इथपर्यंत प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे आणि वकील क्षेत्रामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. इंडस्ट्री त्याचं परिश्रम, कष्ट हे घेतलेच पाहिजे. चौथा लांब सांगताना तो असं म्हणतो इग्नोरन्स दॅट इज वक्तृत्व. वकिलाचं काय केलं जातं तर वकिलाचं बोलणं केलं जातं आणि मग वकिलाच्या कशात जोर असावा? त्याच्या आवाजात जोर असावा, त्याच्या शब्दात जोर असावा. ताकद कशात असावी? शब्दात ताकद असावी, आवाजात नाही. ओरडणं आणि गाणं गाणं याच्यामध्ये फरक आहे. मग ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि वक्तृत्वाची ही काही कला आहे ती वकिलाच्या काही अत्यंत महत्त्वाचा असा गुण आहे आणि ते वक्तृत्व आपण आपलं काय केलं पाहिजे? सतत डेव्हलप केलं पाहिजे. हे डेव्हलप कशा प्रकारे होईल? सातत्य, वाचन आणि वाचन करत असताना फक्त पुस्तकात वाचून चालत नाही. मी नेहमी म्हणत असतो की माणसं वाचा, तुम्हाला माणसं वाचणं गरजेचं आहे आणि मग ज्या दृष्टीने तुम्ही जे आहे तुमचं वक्तृत्व ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. पुढच्या लांबच्या संदर्भात तो सांगतो, सहावा लांब सांगतो जजमेंट. व्हॉट इज मीन बाय जजमेंट? जज कोणते जजमेंट का? तर तुमची विवेक बुद्धी. मग विवेक बुद्धी काय सांगते की तुम्ही कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत असताना, केस सुद्धा करत असताना काय पुढे आणावं आणि काय मागे ठेवावं हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. कोणत्या वेळी काय पुढे घ्यावं आणि कोणत्या वेळी काय मागे ठेवावं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याला म्हणायचं जजमेंट. कारण नको त्या गोष्टी नको त्या वेळेला समजल्या तुमच्या केसचा खेळ बरोबर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणजे वडिलांच केलं त्याच्याकडे ते जजमेंट असलं पाहिजे. आणि सातवा लाभ सांगताना असं म्हणतो फेलोशिप. फेलोशिप म्हणजे काय? मानणार आहे तर फेलोशिप इन द सेन्स त्याला असं म्हणायचं सौहार्द. मग वकील क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचा संपर्क जो आहे त्या जे लोकांशी येणार आहे, तुमच्या वकील मित्रांशी येणार आहे, क्लायंटशी येणार आहे, समाजातील घटकांशी येणार आहे, त्या सर्वांशी तुम्ही प्रेमाने संवादपूर्ण वागणं गरजेचं आहे. या 7 गोष्टी ज्या ॲडव्होकेसीचे लॅब म्हणून हॅबिट डायरेक्ट 1923 मध्ये पुस्तक लिहून सांगतोय. आज आपण 2025 मध्ये आहे. 100-102 वर्ष झाले त्या गोष्टीला आणि आज मला त्याचा रिलेव्हन्स या ठिकाणी खूप गरजेचा आहे असं या ठिकाणी वाटतं. का तुम्ही नव्या आयुष्यामध्ये पदार्पण करताय आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी करावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुम्ही आयुष्यामध्ये मोठे व्हा, आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा, पण मोठे होत असताना त्या गोष्टीची जाणीव ठेवा. त्या कधीतरी म्हणतो बडा हो तो क्या हुआ जैसे पेड़ कदू पंछी को छाया नाही फल लागे आगे. जीवनामध्ये माणसं खूप मोठी होतात पण त्याच्या मोठेपणाचा फायदा हा त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना लागतो होणं गरजेचं आहे. आणि तो जर होत नसेल तर त्या गोष्टीचा कुठलाही उपयोग हा नाही आहे. म्हणून कबीराचं जे म्हणणं आहे की बाबा खजरचं तर ते काही झाड आहे ते अति उंच असतं, त्याला पाला पण कमी असतो, त्या तापमानात सावली मिळते आणि त्या फळाचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. जीवनामध्ये अशी बरीच मोठी माणसं आहे ती होताना बघायला मिळतात पण त्यांच्या मोठेपणाचा लाभ इतरांना होत नाही. कालचं उदाहरण लागलं की मला बातमी वाचली नाशिकमध्ये जोशी नावाचे मुख्याध्यापक आत्महत्या केली. नाशिकमधली घटना आवश्यकता पेपरला परिणाम मुख्याध्यापक आत्महत्या केली. वय होतं 78 वर्ष, बायकोचं वय होतं 76 वर्ष. आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःची सख्खी बायको जी आहे लता जोशी बायकोचा गळा दाबला, बायकोला मारलं आणि नंतर आत्महत्या केली. बायकोवर नितांत प्रेम, बायकोचं वय 76, स्वतःचं वय 78, बायकोवर नितांत प्रेम, बायकोचा गळा दाबला, बायको एवढा जीव असताना बायकोचा गळा दाबला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या बायकोला मारण्याचं कारण काय? बायकोला मेंदूविकार होता, मेंदूविकारावर उपचार केले त्यानंतर त्याच्यातून त्या निघाल्या पण
बातमी वाचली, नाशिकमध्ये जोशी नावाचे मुख्याध्यापक आत्महत्या केली. नाशिकमधली घटना अवश्यवाचा पेपरला परिणाम झाला. मुख्याध्यापक आत्महत्या केली. वय होतं 78 वर्ष, बायकोचं वय होतं 76 वर्ष. आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःची सख्खी बायको आहे लता जोशी, बायकोचा गळा दाबला, बायकोला मारलं आणि नंतर आत्महत्या केली. बायकोवर नितांत प्रेम, बायकोचं वय 76, स्वतःचं वय 78, बायकोवर नितांत प्रेम, बायकोचा गळा दाबला, बायकोवर एवढा जीव असताना बायकोचा गळा दाबला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या बायकोला मारण्याचं कारण काय? बायकोला मेंदूविकार होता. मेंदूविकारावर उपचार केले, त्यानंतर त्याच्यातून त्या निघाल्या, पण त्यानंतर पुढे त्यांना तो त्रास जाणवत होता आणि हा त्रास त्यांना असह्य झाला. बायकोला होणारा जो त्रास आहे हा म्हणजे विचित्र स्वरूपाचा त्रास आहे, तो सहन होत नव्हता. त्याच्यातून मुक्ती करावी म्हणून बायकोचा अगोदर गळा दाबला आणि बायकोवर जी वय त्याच्यानंतर आपण स्वतःही जगू शकत नाही म्हणून स्वतः आत्महत्या केली. दोघांचं वय 76 आणि 78. दोघांना 2 उच्च शिक्षित मुलं आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी राहतात. मी ह्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघतोय. तुम्ही उद्या काय तुमच्या आयुष्यात पदार्पण करणार आहात, तुमचं लग्न होणार आहे, काही लोकांचे लग्न झालेले आहे, पण तुमच्या आई बापाला अशा पद्धतीची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. काय सांगतोय? मुख्याध्यापक आहे, आता मॅडम पण शिक्षिका होत्या, यांची जी 2 मुलं आहेत त्या उच्च पदावर मुंबईवरती, पण ही जर मुलं त्या आई बापाला जर स्वतःसोबत जर ठेवू शकली असती तर ही वेळ आज जोशी साहेबांवरती आत्महत्या करावी आणि बायकोचा जीव घ्यावा ही आली नसती. म्हणून आयुष्यात तुम्ही किती मोठं व्हा, तुमच्या आई बाबाला घेऊ नका, तर त्यांच्यामुळेच मला ही परिस्थिती वगैरे आहे उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून ती गोष्ट त्याला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही उद्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणून तुमचे कान टोचणं गरजेचं आहे. ते मला ठिकाणी वाटतं. मी आयुष्यात तुम्ही दोघांकडे विद्यार्थ्यांनी कानच टोचत होतं. बऱ्याच लोकांना तुम्ही कडू कारल्यासारखं वाटतं, पण कडू कारलं जे आहे ते गुणकारी असतं, त्याचा गुण लेट येतो. आयुर्वेदिक स्लो चालतंय, लवकर करणार नाही. गोड जास्त आवडत असतं, पण गोडाला डायबिटीज होतं. ओके, समज काय बोलतोय या गोष्टी मला लक्षात घ्याव्या. यानंतर आता मी शेवटच्या गोष्टीकडे, कारण बोर होणार आहे, वेळ नाही, शेवटच्या गोष्टीकडे येतो. एका गुरुकुलामध्ये एक गुरुजी शिक्षण द्यायचं काम करायचे. त्या गुरुकुलामध्ये त्यांचा एक शिक्षण घेत होता, तो त्यांची सेवा करायचा आणि शिक्षण घ्यायचा. आणि मग ते शिक्षण संपत असताना त्या ठिकाणी त्या गुरुने त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा त्या ठिकाणी भेट केला आणि त्याला सांगितलं की हा दिव्य आरसा. त्याला आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी गुरुने काय केलं, एक आरसा दिला. तो आरसा सांगितला हा दिव्य आरसा आहे. या आरशामध्ये काय बघायला भेटेल की ज्याच्या समोर झालं नाही तर त्याच्या मनातले विकार, मनातले जे काही दोष आहेत ते त्या ठिकाणी दाखवले जातील. त्याच्या पद्धतीचा विकार हा आरसा आहे. आणि मग तो आरसा त्या विद्यार्थ्याने भेटल्यानंतर त्याने खरोखर सत्य सांगता येते खरं आहे की नाही हे बघण्यासाठी तो आरसा गुरुच्या समोर आला. यू आर ऑल्सो विद्यार्थी, तो सुद्धा विद्यार्थी होता. मग त्या गुरुने सांगितलं की हा दिव्य आरसा आहे, हा आरसा माणसाच्या मनातील विकार त्या ठिकाणी दर्शवतो आणि मग तो खरा आहे की नाही आरसा हे बघण्यासाठी त्याने तो आरसा गुरुच्या समोर धरला आणि गुरुच्या समोर झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय रंग उडाला? त्या आरशामध्ये गुरुच्या हृदयातील राग, द्वेष, अहंकार त्या ठिकाणी दिसले. आणि मग तो म्हटला की ज्या गुरुच्या आपण या ठिकाणी सेवा केली त्याचा परमेश्वर समान मानलं तर ते सुद्धा अजून ह्या गोष्टीतून मुक्त झालेले नाही. किती अवघड गोष्ट आहे. मग तो त्या ठिकाणी गुरुला काही बोलला नाही, तो आरसा घेतला आणि निघाला. मग आता त्याला पहिला हा अनुभव आल्यानंतर त्याचा तो धंदाच म्हणला की रस्त्याने जो जो कोणी भेटेल त्याच्याकडे आरसा धरायचा आणि बघायचं सत्य काय आहे. आणि हे बघत असताना त्याला प्रत्येकाच्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह या सगळे द्वेष त्या ठिकाणी दिसायला लागले. आणि मग शेवटी घरी आला. घरी आल्यानंतर तो असा त्याने आईवडिलांचे समोर घातला. आईवडिलांच्याही मनामध्ये त्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही दोष दिसून आले. आणि मग शेवटी तो वैतागला आणि मग त्याला त्या ठिकाणी दुःखी झाला. आणि मग म्हटलं की आता आपला त्याच्यावर मार्गदर्शन कोण करेल, तो शेवटी गुरुच करेल. आणि मग गुरुकडे आला आणि गुरुला म्हटला की मी तुमच्यापासून तर घरापर्यंत जे काही पोहोचलो या प्रत्येक ठिकाणी मला प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष दिसले, कोणीही दोषमुक्त मला दिसलं नाही. आणि मग गुरुने त्या ठिकाणी सांगितलं हा आरसा मी तुला तुझे दोष बघण्यासाठी दिला होता, तू दुसऱ्यांचे दोष शोधत असता. आपली रीतीच आहे, आपण आपल्यात काय कमी आहे ते बघत नाही, दुसऱ्यांच्या कमतरता आपण त्या ठिकाणी बघतो. गुरुचा उद्देश तो होता, गुरु त्याला म्हणाले की तुला जो मी आरसा दिला तू जर तो स्वतःच्या बाबतीत वापरला असता तर तुला तुझ्यातले दोष कमी करता आले असते आणि विकासाचा मार्ग हा योग्य पद्धतीने चोखाळता आला असता. तू ते केलं नाही आणि तू तुझ्या आयुष्यातला हा वेळ त्या ठिकाणी खर्ची घातला. सांगायचा मुद्दा की तुम्ही नवीन आयुष्यामध्ये वाटचाल करा तर अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या काही कमतरता त्या कधी कशा करता येतील
आणि एक चांगल्या पद्धतीची वाटचाल आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घेता येईल. पाठीमागे ज्यांना ऐकू वाटत नाही, आतमध्ये जी बडबड करतात त्यांच्यासाठी नीट समजून घ्यायचे बाळांनो. कारण ऐकणं वकिलासाठी खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. ऐकणं वकिलांसाठी खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. आता जर आपल्याला आयुष्यात ऐकता नाही आलं ना, जिंदगी तुमची बेकार आहे. जागेपूर्वक बोलतोय, कळकळीने बोलतोय. जेव्हा असं तुमच्यासोबत कोणी बोलत असतंय आणि आपल्या आपसामध्ये काहीतरी चालू असतंय, अर्थ नाही या गोष्टीला. आपल्यासारखा बिंडो कोणीच नाही. मी बोलतो मी कडू काढल्यासारखं बोलतोय, मी कडू काढल्यासारखं बोलतोय. ज्याला पडत असेल त्याने घ्यावं, ज्याला पडत असेल त्याने सोडून द्यावं. औषध गुणकारी डिपेंड त्याच्यावरती करतं. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घेऊन जा हे तुमच्यावरती सोडतो. आणि तुमची जी काही वाटचाल आहे तर ती भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि लांबेला माझं जे काही वक्तव्य आहे त्याला पूर्ण करायला देतो. धन्यवाद.